आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरनं। विद्याताई, प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता त्याच्या संदर्भात जी काही माहिती समोर येईल ती आता कोल्हापूर पोलीस थोड्याच वेळात जाहीर करणार आहेत असं देखील समजतंय। पण एकंदरीतच या अटक प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, खूप चांगली गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे की गेला 1 महिना कोरटकरला शोधतायत आणि कोरटकर सापडत नाहीये। हे कोणालाही खरं वाटण्यासारखं नव्हतं आणि मध्ये तर म्हणाले की तो कोरटकर दुबईला निघून गेलेला आहे, परंतु त्यांच्या बायकोने जो पासपोर्ट जमा केला त्यातनं एक लक्षात आलं की ते आपल्या देशातच कुठेतरी आहेत। परंतु त्यांनी स्वतःहून सरेंडर व्हायला पाहिजे होतं, तसं त्यांनी का केलं नाही ते अजून मला कळत नाही। कारण न्यायालयापुढे जर तुम्ही हजर झाला तर न्यायालयाचा जरा थोडंसं तरी एक सिंपती असते की चला हा माणूस आपल्याकडे आला स्वतःहून। परंतु आता तुम्ही जर असे पळत राहिला आणि तुम्हाला जर पोलीस शोधत राहिले तर मग ते न्यायालयाला पण असं वाटतं की हा माणूस फसवाफसवी करतोय। आणि निश्चितच कोरटकर ह्याच्यापूर्वीच सापडायला पाहिजे होते। ते अजूनपर्यंत कसे फरार राहिले इतके महिने इतके दिवस, याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतंय आणि निश्चितच त्याचा सुद्धा आता आपल्याला निश्चित कळू शकेल की कोणी कोरटकरांना इतके दिवस लपवून ठेवलं होतं ते। ठीक आहे विद्याताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। या बातमीच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणारच आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, प्रशांत कोरटकरला तेलंगणामधनं अटक करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। काय नेमकी या संदर्भातली अपडेट आहे? कारण कोल्हापूर पोलीस या संदर्भातली माहिती थोड्याच वेळात जाहीर करणार आहेत असं देखील समजलेलं होतं। आपण आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी सतीश औंधकर यांच्याकडून या संदर्भातली अपडेट जाणून घेऊच या। पण तुमच्याकडे सध्या नेमकी काय माहिती आहे या संदर्भातली? निश्चित अजिंक्य, साधारणतः 4-4:15 वाजण्याच्या सुमारास आज तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक केलेली आहे। 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर हे फरार होते आणि एकंदरीत ज्या प्रकारचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांना धमकी देताना वापरण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज आहेत यांच्या संदर्भात जो वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, मात्र एकीकडे कोरटकर यांचा दावा होता की हा फोन कॉल मी केलेला नव्हता, तो माझा आवाजच नाहीये असा दावा करण्यात आला होता। मात्र ते पोलिसांना शरण जाण्याऐवजी फरार झालेले होते आणि सातत्याने आपण अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये पाहत आहोत, विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील अमोल मिटकरांसारखी काही आमदारांकडूनही सरकारला या संदर्भात जाब विचारण्यात होता। काही दिवसांपासून ही चर्चा रंगली होती की कोरटकर हा दुबईला पळून गेलेला आहे। मात्र हे सर्व दावे आता फोल ठरवत कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतलेला आहे। थोड्याच वेळामध्ये कोल्हापूर पोलीस आहेत ते या संदर्भातील अधिकृत माहिती देतील। मात्र लोकशाहीला जी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे, प्रशांत कोरटकर अखेर ताब्यात आलेला आहे। त्यामुळे आता विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी आमदार आहेत ते थोड्याच वेळात विधिमंडळाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळू शकतात। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडनं सातत्याने जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।